तर नमस्कार मित्रांनो, मी आहे शब्दाली आणि आज आपण चाललेलो आहे वारीला. तर त्याचा आपण आज पूर्ण व्हिडिओ करणार आहोत. सकाळी मी 5 वाजता उठलेले, जे मी माझ्या लाईफ टाईममध्ये उठलेले नाही आहे खास वारीसाठी. आणि आत्ता पप्पांनी सगळं हे ऑर्गनाईज केलेलं आहे. आता खूप ठिकाणून लोक आलेले आहेत. कोकण, रोहा, पुण्यातली आहे. तर त्यांनी अजून 4 बसेस आहेत टोटल. तर एक इथून आम्ही अरेंज केलेलं आहे. इकडे हॉटेल वगैरे पण सगळं बुक केलं आहे लोकांना फ्रेश व्हायला. सो दिस विल बी आवर फर्स्ट स्टॉप आणि त्याच्यानंतर पुढे आपण बघू काय काय होतं आहे ते. इकडे गजरे वगैरे आहेत सगळ्यांसाठी. गजऱ्याची सोय केलेली आहे. इकडे नाश्त्याची सोय आहे त्या साईडला. खूप गर्दी आहे त्या साईडला. आमच्या सर्वात स्पेशल माणूस आहे. इकडे बघ रे, किती वर्षाचा आहे तू? इयर सांग तुझे. इयर सांग ना. 5 इयर्सचा आहे हा सर्वात छोटा आमच्यासोबत. 8 किलोमीटर चालणार आहे. सो नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे. बट आमची एक गाडी कुठेतरी हरवली आहे. म्हणजे ते रस्ता चुकलेले आहेत. म्हणून आता आम्ही 4 गाड्या त्यांच्यासाठी थांबलेलो आहे. आणि तोपर्यंत आम्ही फोटो सेशन केलं. ते येणार, मग ते नाश्ता करणार. तोपर्यंत मला एक छान खोली भेटलेली आहे जिकडे मी एक छोटासा डुलका घेऊ शकते. सो आपण जाऊया झोपायला. आणि मी तुम्हाला तोपर्यंत बसेस वगैरे दाखवते. हे बघा, हे एवढे सगळे बसेस आहेत. 1 2 3 4 चौथी बस तिथे आहे. आणि अजून एक बस सासवडला चुकलेली आहे. सो ती येणार आहे. सो त्यांच्यासाठी आपण तेवढ्या वेळ थांबूयात. मी ज्या एक सेकंड हां सो मी ज्या खोलीबद्दल बोलत होते ती खोली ही आहे. इकडे मस्त उशी वगैरे पण आहे. आणि हॉस्पिटलमध्ये मला झोपायची सवय आहे. सो ही प्लेस तर माझ्यासाठी खूपच कम्फर्टेबल आहे. इकडे शांतता आहे. हॉस्पिटलच्या मॉनिटर्सचा आवाज नाही आहे. प्लस इकडे एक उशी पण आहे. माझं काम तर झालेलं आहे. चलो, गुड नाईट. बस यही चाहिए लाइफ में, पीस और झोप. Few moments later. भाई, मी झोपले होते आणि खूप वेळ झालाय की ती बस आलेली नाही आहे अजून. तोपर्यंत इंडियन बायका यांनी इथे पण सोल्युशन काढलेलं आहे. इथे त्यांनी हॉटेलमध्ये वारीचं ते जे पण गाणी वगैरे बोलणं आणि खेळ वगैरे सुरू केलेत. मी तुम्हाला दाखवते. ती झोप मोडून माझी तिथे जाऊन दाखवते तुम्हाला. रिटायर झाल्यावर माझा हाच प्लॅन ए असणार आहे. वारीला जायचं आणि असले भजन वगैरे करायचे. प्लॅन ए. वाइब तो है भाई. तर जो आमच्यासोबत जे वारकरी आहेत ते प्रॉपर भजनी मंडळाची लोक आहेत. त्यात आता मला फोमो व्हायला लागले, कारण की आम्हाला काही भजन वगैरे असं फारसं काही येत नाही. बट त्यांना प्रॉपर भजन वगैरे येतात. प्रॉपर ती गाणी आणि अभंग वगैरे सगळे येतात. त्यांना सगळे अभंग पाठ वगैरे आहे. सो वाईब खूप चांगली आहे आणि मजा पण येते हे सगळं एक्सप्लोअर करायला.
लोक किती मनापासून ती गोष्ट एन्जॉय करतात हे बघण्यात पण एक मजा आहे. हॅपीनेस एक ऑरा होतं, एक हॅपी ऑरा तयार होतो, इंटेन्सिटी तयार होते, फ्रिक्वेन्सी तयार होते. तर ते त्यांनी खूप असं मन प्रसन्न होतं. थोडासा आपल्याकडे वेळ आहे तर आपण थोडेसे रूम्स वगैरे पण एक्सप्लोर करू. इकडे टाईम आहे तर 104 आहे ह्या साईडला असं मला वाटतंय. पप्पांनी हॉटेल वगैरे तर चांगलंच बघितले, रूम्स पण चांगले वाटत आहेत, ॲम्बियन्स पण चांगलं आहे. तर आज जाऊन बघूयात. फायनली सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय. ही आपलीच बस आहे का? ही वाली पुढे आहे का? ठीक आहे. सगळं झाल्यावरती आता आम्ही फायनली वी आर गोईंग. माझे पप्पा बिचारे आत्ताच दमलेत काम करून करून वारी सुरू व्हायच्या आधी. कुठे आहे तू? हाय कर. हाय माऊली बोल. माऊली माऊली. हे 4 बसेस आहेत. 1 2 3 4 5. दमले का पप्पा? ते बघते काय माऊली म्हणा माऊली चला आम्ही सगळे पोचलेलो आहे. आम्हाला जिकडे सोडणार होते बसवाले त्याच्या आधी 1 किलोमीटर सोडले. तर चॅलेंजेस आतापासूनच सुरू झालेले आहेत कारण की पुढे गाडीसाठी जागा नाही आहे म्हणून आम्ही 1 किलोमीटर अलीकडेच उतरलो आहे आणि आता आम्हाला अजून 1 किलोमीटर एक्स्ट्रा चालावं लागणार आहे. हे आमचे राऊत काका आहेत, हे फल्ले काकू आहेत. कसं वाटतंय काका तुम्हाला? छान छान मस्त छान छान वाटते चालायला आता. वारीला मजा येते दरवर्षी. वय झाले तरी पण चालेल येतात. पार्लर सोडून आली मी. मी पेशंट सोडून आली. मोठ्या हा पेशंटला ऍडजस्ट करा. आमची इकडे हे दिंडी निघालेली आहे. सो गाईज लेट्स डाइव इनटू द वारी. सो लॅक्टोबॅसिलस माझं खाऊन झालेलं आहे बिकॉज आय वॉज सफरिंग फ्रॉम सिव्हिअर गॅस्ट्रायटिस. आणि आता जेव्हा मी फुल फॉर्ममध्ये झेंडा घेऊन चाललेली आहे व्हिडिओसाठी. मी काय मजा करते. ही कोणाची पालखी आहे? ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे समोर. अजून निघालेली नाहीये बट आमचं नशीब बघा आम्हाला त्यांचा घोड्यांचं दर्शन मिळालेलं आहे. सो स्ट्रगल परत चालू झालेला आहे. पहिले तर आम्हाला 1 किलोमीटर जास्त चालावं लागलंय बट स्टील दॅट्स नॉट अन इश्यू. पहिली डिफिकल्टी. सेकंड डिफिकल्टी आता मी पोचलो इथे बट पालखी अजून 1 तासाने निघणार आहे. सो आता मी असा प्लॅन केला आहे की आपण 1 तासापर्यंत चालूयात आणि पालखी कॅचअप करेलच आम्हाला कारण की पालखीची स्पीड खूप फास्ट असते तसं पण. तर बाय दॅट टाईम चालून पण होईल आणि नंतर दर्शन पण होईल. दिंडी डिस्पर्स झालेली आहे गर्दीमध्ये. तर आता मी आणि मावशी बसलेलो आहे. तोपर्यंत मावशीने मला अजून एक लॅक्टोबॅसिलसचा शॉट दिलेला आहे कारण की आय एम सफरिंग फ्रॉम गॅस्ट्रायटिस. सो दिस इज द ओनली सेवियर विच आय कॅन हॅव राईट नाव. तोपर्यंत मला आणि मावशीला चांगली कंपनी पण भेटली. आम्हाला जास्त उभं राहायला आवडत नाही. आम्ही पटकन छत्री घेतली आणि बसून घेतले. इकडे आम्ही लोणंद या गावात आलेलो आहे आणि इथे सगळं मार्केट आहे प्रॉपर. तर फ्रूट्स वगैरे घेतोय, हायड्रेट करतोय स्वतःला वारीला ॲक्च्युअल वॉकिंग चालू व्हायच्या आधी. रुपये पायनॅपल 40ला 1, 50ला 1, गोड 10 रुपये. पायनॅपल 40ला 1, पायनॅपलची गोड 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये. पायनॅपल किती किलोमीटर राहिले? फुल तयारीमध्ये आलेलो आहे. शी कसली टाइम दिसते मी.
सकाळी 9 वाजता निघालो आहे आणि 2 वाजलेत आता. इलेक्ट्रॉल सगळे फुल तयारीत आलो आहे. मी इलेक्ट्रॉल वगैरे सगळं आणलेलं आहे. खूप चाललो आहे मला वाटते. पण किती किलोमीटर कवर केलं असेल मावशी आपण? 3 किलोमीटर कवर केलं असेल. बिकॉज आम्ही ॲक्च्युली चालायला लागलो आहे 11 वाजेपासून. प्रॉपर चालायला लागलो आहे. तर त्यानंतर 3 किलोमीटर वगैरे कवर केलं आम्ही आणि आता खूप दमलो आहे. घाम बघा फुल अवतार झालेला आहे. इनर्जल घेतला आहे इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स करण्यासाठी. मावशीने फुल तयारी करून आणलेली आहे. आणि माझे पप्पा मागे राहिलेले आहे, त्यांच्यासाठी पण बसलेलो आहे. इकडे रेंज नाही आहे, फोन लागत नाही आहे. सो आम्ही इकडे थांबलेलो आहे. ते दिसले की वा आलेच ते तिकडे. आणि हा सगळे दमलेत. पण हा ज्या काय बोलतात इंटेन्सिटीने चालतोय थोडा पण त्याच्या चेहऱ्यावरती पण थकवा दिसत नाही आहे ह्या छोट्याशा चेहऱ्यावरती. त्या छोटूला गोडू हे बघ तुझ्या एवढी मुलं आली. जायचं का तुला पण? जायचं का काय रे? भाई काय थ्रिल आहे. इकडे जेवायला बसायला कुठेच सावली नाही आहे. सो आम्ही पाणी बस. छत्री गेली. घाण आहे का? ओ शिट. जिकडे पण जातोय सावली बघायला तिकडे सगळीकडे घाण आहे. आणि माझी छत्री उलटी झाली आहे. मावशी छत्री नीट कर ना मावशी. भारी आहे टर्कवाईज. हे बघ हा ना थायलंडला आल्यासारखं वाटते. आता काय तुम्ही उलट जातोय तिकडे सगळीकडेच घाण. आता आम्ही परत नाराज होऊन वापस जातोय. ट्रेकिंग पण झालेलं आहे छोटंसं आणि ते मस्त एकदम भारी विहीर होती. अशी विहीर मी आयुष्यात कधी पाहिलेली नाही आहे. इतकी छान विहीर होती. त्याचा कलर पाहिला का एकदम असा टर्कॉईज कलर होता प्रॉपर. आणि त्यामुळे असं वाटत होतं की ते वॉटर खूप फ्रेश आहे. सो नाईस. आता जेवण वगैरे आमचं सगळं झालेलं आहे आणि ॲक्च्युअल दिंड्या चालू झालेल्या आहेत ह्या साईडला. आणि आज ह्यांच्या मागे पालख्या वगैरे येणार आहेत. आय नो हा ब्लॉग खूप असा रँडम होतो आहे की काय करते काय नाही काहीच कळत नाही. फक्त मीच बोलते. बट ॲक्च्युलीमध्ये एवढी दमली आहे मी. आता 3:30 होत आलेत. ॲक्च्युलीमध्ये एवढी दमतो आहे की काय शूट करू काय घेऊ काय नको काही कळतच नाही आहे. फोन कधी बाहेर काढू वगैरे. सो ठीक आहे कधीतरी चालतं. आय एम जस्ट एन्जॉईंग द मोमेंट राईट नाव. 8 किलोमीटर्स डाऊन अँड दिस आर कंडिशन. इथे आता रिंगण आहे आणि कोइन्सिडेंटली आम्ही इकडे वडापाव पण खायला थांबलो होतो. आणि आम्हाला सांगितलं आहे त्या लोकांनी की रिंगण सांगितलं की ते रिंगण इकडेच असतं. सो इकडे समोरच्या एरियात. सो अब तो ये जगह हम नहीं छोड़ रहे. पवेलियन में बैठे से फीलिंग आ रही है. ये देखो इधर इसी रास्ते पे किधर तो वो जो रिंगण है वो होने वाला है. सो लेट्स वेट. 4:30 वाजता आहे. सो आता अजून 1 तास आहे. 1 तास मी आराम करू शकते. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इकडे येणार आहे. त्यासाठी आम्ही इकडे सगळे थांबलेलो आहे. लवकरात लवकर येईल. खूप गर्दी होईल. सो आम्ही इकडे जागा पकडून बसलोय. केलं का शूटिंग? हा केलंय. काय क्रेझी गर्दी झाली आहे भाई. कसली गर्दी झाली आहे. आणि पालखी आमच्या समोरच येऊन थांबली. मेन म्हणजे ते चांगलं ना आपल्या समोर. लास्ट इयरला आम्ही कॅम्पला होतो तर आम्हाला तर पाया पडायला पण चान्स दिलेला. आम्ही स्वतः जाऊन बिना गर्दीत पाया पडून आलो होतो. तर आम्ही पालखी सोबत चाललोय. आम्ही येतोय का?
इकडचं ऑरा इतका भारी आहे. इकडे फक्त गर्दी बघा तुम्ही. इकडे पालखी आहे. ड्रोन बघा आणि लोक बघा तिकडे वरती. तुझे पप्पा दमले ना. पप्पाचं काय आहे का नाही तुला? काय? दमलं. तुम्हीच आणलंय मला. छोटा वाळके सगळ्यात पालखीतला. सर्वात छोटा वारकरी. रेकॉर्ड गिनीज वर्ल्ड ऑफ काय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. ड्रोन बघा फक्त किती आहे. नाही आहे ना. अंगण बघायला एवढ्या वरती चढलोय आम्ही. हे बघा. पप्पा बघितलं मी आलं का आपण जाऊया मग. त्याच्यावरती चढले होते रिंगण बघायला. मी पाहिलं. तरी मला दिसलं नाही. पप्पा तिकडे हात जाऊन त्यांना चांगला व्हिडिओ लकी मॅन आय एम लकी मॅन. दोघंही पाहिलं आणि मला इथं बसून ठेवलं. मला आणि बहिणीला आणि काकूंना. हॅलो. खूप वेळ झालाय. आम्ही चालतोय. आम्हाला बस सापडत नाहीये आमची. आमचं 4-4:30 वाजता दिंडी बघून झाली. आता वाजले 6 वाजल्यापासून आम्ही फक्त आमची बस शोधते. आणि फायनली जे बस बघितल्यावरती आनंद भेटलाय. ओ माय गॉड, काय सांगू तुम्हाला. इथे कुठेतरी आमचे बसेस आहेत. आमची डबल वारी झालेली आहे कारण की आम्ही पहिले गेलो. 8 किलोमीटरचा प्लॅन होता बट तो एक्सटेंड झाला फॉर सम रिझन्स. आय गेस 11 किलोमीटर झाले असतील. त्यानंतर परत 1 किलोमीटर आम्ही रिंगणाच्या मागे आणि पालखीच्या मागे जरासं चाललो. आणि आता परत रिटर्न बस शोधेपर्यंत आम्ही ऑलमोस्ट 4 किलोमीटर चाललो आहे. सो ऑलमोस्ट 15-16 किलोमीटरचा आमचा टोटल प्रवास झालेला आहे. आणि आता थेट बसमध्ये बसून आपण चाललो आहे हॉटेलमध्ये जेवायला. ब्युटिफुल नेचर. फायनली आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो आहे आणि मी बसमध्ये एकदम फ्रंट सीटवर बसलेली आहे जस्ट टू सी द होल वाईब ऑफ वारी. ॲक्च्युली फ्रंट सीटवर बसण्याचं कारण असं आहे की खूप कम्फर्टेबल मी मांडी घालून बसली आणि मी कधी पण पाय सरळ करू शकते. सो माझ्या पायाला मुंग्या येणं इम्पॉसिबल आहे. तर वारी झालेली आहे. आता मी आलोय जेवायला मस्त हॉटेलमध्ये आणि हा 1 मिनिट पण कडेवर नाही बसलाय. गोडू इकडे बघ. तुला आवडलं वारी? परत येणार तू? काय बोलला? चालवतात का खूप? आलो होतं. आता मम्मीला सांगा घरी गेल्यावरती. पाय दुखतायत का तुझे? नाही दुखत. चालायचं का अजून? पुढच्या वर्षी येणार का? हा बिलकुल दमला नाही आहे तो. आणि हा 1 मिनिट पण कडेवर नाही बसलाय. हो ना? इकडे बघ. इकडे बघ. बाय कर बाय कर. तर 5 इयर्सची असताना मी हे केले सांग वारीला चाललोय पूर्ण ते पण 15 किलोमीटर्स. सांग दमली असेल जास्त चालू. सांग ना. हे खूप जास्त दमली आहे चालून. खूपच जास्त जमली आहे ती.
पूर्ण वारीचे आधारस्तंभ माझे पप्पा होते, बट माझा आधारस्तंभ खंबा बिंबा सगळं इकडे आलेलं आहे, पदार्पण झालेलं आहे आणि खूप दमलं असेल माझं बाळ वारीला चालून. ती नव्हती आली. तुझे पाय दाबून देईल गाईस, तुझे पाय दाबणार आहे. एक्सक्लुसिव्ह कंटेंट. नाही तुझे नाही, ही माझी लाडकी आहे ना. हो माय, एवढा मान मला, एवढा मान मला. ही लाडकी आहे ना, ही मला जास्त जीव लावते ना तुमच्या. जळली मम्मी, जळाली. चलने की बदबू आ रही है गाईस. जळले की बदबू आ रही आहे. आणि ॲक्च्युली माझा कॉन्टेंट आता सुरू झालेला आहे, कारण की माझी बहीण मला कॉन्टेंट द्यायला आलेला आहे. तर हे पॅरेंट्स लोक आहेत ना, खूप बोर करतात. So this is how we are ending our day. Thank you for watching, guys. And If you like our content, do subscribe our channel. Bye. your accent was too bad for this. जर तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता. खूप कोरस आवाज आहे मला माहिती आहे, बट मी सोबत नाही बोलू शकत. मी खूप दमलेली आहे, गिव अप केलेला आहे. खाऊन दमली आहे गाईस. मी पण खाऊन दमली आहे. आता जर घरीच गेल्यावरती स्वागताने जर माझं काही असं भारी मॅनिक्युअर पेडिक्युअर असं केलं फक्त पाय दाबणार. तरच मग मी ब्लॉग कंटिन्यू करत नाही, तर मग दिस इज द एंड ऑफ द ब्लॉग. साधे पाय दाबणार आहे गाईस. मॅनिक्युअर बाय बाय बाय.